तो जास्ती वेळ चालला नाही। माजी खासदार संभाजीराजे छत्रपतींनी वाघ्या कुत्राचं स्मारक हटवण्याची मागणी केली। वाघ्या कुत्र्याच्या समाधीबाबत नोंद नसल्याचंही संभाजीराजे म्हणाले। 1926 ला शिवरायांच्या स्मारकाचा जीर्णोद्धार करण्यात आला, मात्र एकाही इतिहासकारानं वाघ्या कुत्र्याबाबत पुरावा दिलेला नाही असा दावा संभाजीराजेंनी केला। तर संभाजी भिडे यांनी रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाला समर्थन दिलं। संभाजीराजे भोसले बोलतात ते 100% चूक आहे असं संभाजी भिडे म्हणाले। तर ऐतिहासिक पुरावे नसले तरी काही भावनिक नातं असतं अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी दिली। वाघ्या कुत्र हे त्यांच्या प्रोटेक्टेड साईट सुरक्षित स्मारकामध्ये कुठेही नोंद नाहीये। आता हे वाघ्या कुत्र्याचं स्मारक हे 1936 ला पूर्ण झालं आणि 1936च्या नंतर 2036 ला जर हे स्मारक जर काढलं नाही तर ते प्रोटेक्टेड मॉन्युमेंट म्हणून त्याची ओळख केली जाईल, हे सुद्धा या माहितीचा अधिकार त्यांनी नोंद केलेलं आहे। कुठल्याही ऐतिहासिक संदर्भ नाहीये की तिथं वाघ्या कुत्र्यांनी शिवाजी महाराजांना जे अग्नी दिली त्यात त्यांनी उडी मारली। संभाजीराजे भोसले जे बोलताय ही चूक आहे, 100% चूक। माणसं जेवढी एकनिष्ठ असतात तेवढी कुत्री असतात। आणि आत्ताच्या युगात हो देशाशी असं एकनिष्ठ राहायचंय आपल्याला, याचं द्योतक म्हणून ते पाहिजेच। छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्याबरोबरचे सगळेच जे मावळे होते, प्राणी होते, पक्षी होते, ते सगळे निष्ठावान म्हणून गणले जातात। इतिहासामध्ये काही दाखले, काही संदर्भ असतात, ते इतक्या वर्षानंतर ते त्याचं खोदकाम करणं कोणी असेल तितकंसं योग्य नाही असं मला वाटतं। लोकांनी काही संदर्भ स्वीकारलेले असतात, भावनिकदृष्ट्या स्वीकारलेले असतात। दरम्यान स्मारकाशी संबंधित अनेकांच्या भावना आहेत। सरकार आणि भारतीय पुरातत्व विभागानं पुढाकार घ्यावा आणि त्यांनी इतिहास अभ्यासक आणि बाकी काहींना सोबत घेऊन समिती नेमावी आणि यात राजकारणातील कोणालाही घेऊ नये अशी प्रतिक्रिया, अशी मागणी भूषणसिंग राजे होळकर यांनी दिली। शासनाने ह्याच्यात पुढाकार घ्यावा, ह्याच्यामध्ये एक समिती नेमावी, त्या समितीमध्ये दोन्ही बाजू ऐकून घेतल्या जाव्यात आणि बाजू ऐकून घेत असताना राजकीय पुढाऱ्यांना बाजूला ठेवून इतिहास अभ्यासकांना त्याच्यात कसं घेता येईल, दोन्हीकडच्या इतिहास अभ्यासकांना, मग तिकडे इंद्रजित सावंत असतील, इकडे संजय सोनवणी सर असतील, अशी अनेक मंडळी आहेत। मी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये 2 नावं घेतली, तर या सगळ्या इतिहास अभ्यासकांना बसवावं। संभाजीराजेंनी काल त्याच्यावर भूमिका मांडली आहे। संभाजीराजे तिथे येतील, मला सांगितलं तर मीही येईन आणि सामोपचारानं ऐतिहासिक फॅक्ट्सवर आपल्याला त्याच्यातनं काय तोडगा काढता येतो आणि मग ती समिती जो निर्णय घेईल, हिस्टॉरिकल फॅक्ट समजून घेऊन, सगळ्या बाजू समजून घेऊन, दोन्हीकडच्या, दोन्ही पक्षांच्या, आणि मग शासन त्याच्यामध्ये जी भूमिका घेईल त्या भूमिकेबरोबर संबंध महाराष्ट्राने राहिलं पाहिजे असं मला इथं वाटतं। तुकोजीराव महाराज इंग्रजांना घाबरत होते आणि म्हणून त्यांनी कुत्र्याच्या स्मारकासाठी निधी दिला, ही गोष्ट अत्यंत चुकीची आहे। ते जर इंग्रजांना घाबरत असते तर पुण्यातले जे शिवस्मारक आहे त्याला सुद्धा निधी दिला नसता। शिवाजी महाराजांचं चरित्र इंग्रजीत छापून ब्रिटनमध्ये, फ्रान्समध्ये सगळीकडे पसरवलं नसतं। आणि होळकर हे कधीच इंग्रजांना घाबरलेले नाहीत। होळकर इंग्रजांच्या विरोधात शेवटपर्यंत लढले, हे सगळ्यांनी समजून घ्यावं। चुकीची विधानं खपवून घेतली जाणार नाहीत, ह्याची दक्षता ब्रिगेड सारख्या सगळ्या संघटनांनी घ्यावी। आणि या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। अपडेट घेऊन लगेच परत येतोय। पाहत रहा एबीपी माझा।